चला सुंदर अशी गोलंदाजी अक्षय शिवगण यांची, आणि हा जर विकेट घेतला तर हॅट्रिक होऊन जाईल असं बघूया. अक्षय शिवगण यांनी हॅट्रिक घेतलेली आहे आणि प्रसाद मडवी यांचं डबल टेन्शन वाढलेलं आहे. डबल पाण्याची गरज. आता बर्फाचं पाणी द्यावं लागेल त्यांना. डोक्यावर हात. चला धावसंख्या 17 आणि बोललो होतो धावसंख्या 17 वाढणार खतरा. 2 बॉल सारणची गरज आहे. 2 बॉल सारण. पहिला 6. हे कुणी 6 मारला? काय नाव का तुझं? राजदैत यांनी 6 मारून मॅच जिंकवले. कोणाची मॅच आहे? टीम कोणची आहे? नयन पालकर यांची टीम. नयन पालकर येतो बरा. नयन पालकर यांची टीम विजय झाले. टीम नाव काय? ओमी 11. कोकणचा 7/12 या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व रसिक प्रेक्षकांना हर्षल शिंदेचा शिंदेशाही मानाचा मुलगा. ऍडव्हर्टाइज बस संपलाय. दिवाळवाडीचे कार्यकर्ते असतील किंवा आपल्या गावचे कार्यकर्ते त्यांनी दिवाळवाडीतून जाऊन कृपया पाणी घेऊन यायचा. सुंदर फटका विकास सावंत यांचा. 4 धावा सीमारेखे पार. कोणती टीम आहे? जय भैरी आणि स्वामी समर्थ. मुंबईमध्ये गाजवलेला ग्राउंड आहे विकास सावंत यांनी. सुंदर असा चेंडू, परंतु विकेट किपरला सापडला नाही. गोल पण टर्न झाला आणि व्हाईट बॉल दिला आहे पंचांनी. 2 रन आणि एक वनडेचा असा 2 धावा संघाला स्वामी समर्थ. दुसरी मॅच तुम्हाला खेळी करूनच जिंकावी लागेल. हा सामना 3 षटकांचा असेल. पुढचाही चेंडू व्हाईट बॉल दिला आहे पंचांनी. एक अतिरिक्त धाव स्वामी समर्थ संघाला. सुंदर अशी फलंदाजी चालली आहे. संघाच्या धावा होत आहेत 7. सचिन दिवाळे कॉमेंट्री करायला नकार देत आहेत. त्यामुळे कृपया पाणी आणून द्यायचं ही ती विनंती असेल. पुढचा चेंडू प्रसाद मडवी यांचा. पुन्हा वाईट चेंडू दिला आहे. पंचांचा निर्णय अंतिम. पंचांशी वाद नाही घालायचा आहे. प्रसाद मडवी यांना ऑफ साईडला ठेवायची गरज आहे. चेंडू रनशी. सुंदर चेंडू परंतु विकेट किपरला तो सापडला नाही. परंतु यांना चोरटी धाव पण घेता आली नाही बाईची. विकास सावंत या चेंडू टाकलेला आहे आणि सुंदर फटका दिलेला आहे आणि सुंदर असा जेल पकडलेला आहे. आणि विकास सावंत यांचा इथेच खेळ संपत आहे. सुंदर असा जेल पकडला आहे. गौरव कोण आहे? गौरव मडवी कोण आहे? जेल पकडणाऱ्या प्लेअरचं नाव सांगायचं आहे. विकास नार्वेकर. खरोखर सुंदर खेळाडू आहेत. ऑलराऊंडर बॅट्समन आहेत, बॉलर आहेत. चेंबूरचे माजी नगरसेवक महादेव दादा शिवगण यांचे सुपुत्र प्रशांत शिवगण अतिशय उत्कृष्ट फलंदाज आहेत. प्रशांत शिवगण सुंदर असा प्लेट केला लेग साईडला आणि एक धाव चोरून घेतलेली आहे. संदीप मडवी यांनी फिल्डिंग केलेली आहे. एकच धाव दिली आहे. सुंदर क्षेत्रलक्ष्य. सुंदर गोलंदाजीमध्ये पुनरागमन प्रसाद मडवी यांचं. संघाची धावसंख्या झाली आहे 10. उत्कृष्ट गोलंदाजच आहेत. पाहूया काय करतात संघासाठी. उत्कृष्ट चेंडू चक्कावलेला आहे महेंद्र सोलकर यांना प्रसाद मडवी यांनी. परंतु एक चोरटी धाव घेण्यात प्रशांत शिवगण आणि महेंद्र सोलकर यशस्वी झालेले आहेत. हे त्यांच्याकडून संघासाठी. पाहूया काय करतात. सुंदर फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु कट लागलेला आहे बॅटला. एकच धाव मिळेल लेग साईडला. सुंदर गोलंदाजी करतायत प्रसाद मडवी. उत्कृष्ट गोलंदाजी करणारे मडवी. पहिला चेंडू. सुंदर चेंडू. पंचांकडून कोणतीही प्रतिक्रिया नाही आहे. फलंदाजाकडून 1 बाउन्सचा
इशारा येतोय परंतु पंचांकडून कोणताही इशारा नाही. चला पुढचा चेंडू. गौरव मडवी सुंदर गोलंदाजी. प्रशांत शिवगण पाहूया काय करतायत. सुंदर गोलंदाजी परंतु वाईट बॉल दिलेला आहे. पण विकेट किपरने सुंदर असा पायाने अडकवला आहे. नाही तर अतिरिक्त अजून 1-2 धावा गेल्या असत्या. गौरव मडवी यांचा पुढचा चेंडू. सुंदर असा चेंडू प्लेट केलेला आहे परंतु एकच धाव आणि ठोकलेला आहे डायरेक्ट स्टंप. रनआउट झाले प्रशांत शिवगण. संघासाठी जास्त काही खेळू करू शकले नाही आहेत प्रशांत शिवगण. सुंदर असा गोलंदाजी करून सुंदर असा रनआउट केला आहे. गौरव मडवी यांच्या नावावर एक विकेट. खरोखर कुठेही वाद न घालणारे आणि शांत संयमाने खेळणारे खेळाडू आहेत संकेत. सुंदर गोलंदाजी. महेंद्र सोलकर यांना नाही जमत आहे. प्लेट केला आहे. 1 धाव घेण्यात यशस्वी झाले. सुंदर गोलंदाजी. संघाची धावसंख्या झाले 14. खरोखर जय भैरी ने आपल्या कमबॅक केला आहे ओव्हर गौरव मडवीच्या सुंदर गोलंदाजीने. सुंदर गोलंदाजी. अतिशय सुंदर गोलंदाजी. पाहूया कर्णधार संकेत शिवगण संघासाठी काय योगदान देतात. पाहूया. गौरव मडवी यांचा सुंदर खेळ परंतु संकेत शिवगण यांना समजलं नाही. वेल डन गौरव मडवी. सुंदर सुंदर फटका मारला आहे पण एकच धाव मिळेल. एकच धावेवरती समाधान मानावं लागेल. बाजूला सावळीमध्ये येऊन बसायचं आहे. उन्हात का बसलाय. सुंदर फटका असा परंतु पाहूया झेल घेतात काय प्रसाद मडवी. सुंदर असा झेल प्रसाद मडवी यांचा कर्णधार प्रसाद संघ मालक. सुंदर झेल आणि खरोखरच्या विकेटची गरज होती. तो विकेट गेला आहे आणि स्वामी समर्थ संघ हादरला आहे महेंद्र सोलकर यांच्या विकेटने. विकास नार्डेकर पाहूया संघासाठी काय योगदान देत आहेत. पाहूया संकेत कडून स्वामी समर्थ संघासाठी खूप अपेक्षा आहेत. 6-4 ची अपेक्षा आहे. पाहूया काय करतात संकेत शिवगण. खरोखर सुंदर फटका मारला आहे संकेत शिवगण याने. पाहूया संदीप मडवी काय करतायत संघासाठी. सुंदर शस्त्र लक्षणाचा प्रयत्न. आता सवय नसल्यामुळे थोडासा बॅलन्स होत नाहीये परंतु सुंदर वयाच्या मनाने सुंदर असं क्षेत्र लक्ष संदीप मडवी यांचं. संघासाठी सुंदर योगदान. कौतुक आहे तुमचं संदीप मडवी. इकडे लक्ष द्या. देवळवाडीचे नागरिक आनंद दैत आणि त्यांचं नाव काय दिलीप दैत. खरोखर तुम्हाला नतमस्तक होतो आम्ही. मंडळासाठी पाण्याची व्यवस्था करत आहात. खरोखर तुमचं मानावे तेवढे धन्यवाद. कमीच आहेत. सुंदर असा चेंडू विकास नाटेकर यांचा संकेत शिवगण यांना चक्कवलेला आहे. गोलंदाजीचा अंदाज नाही घेतला आहे संकेत शिवगण यांना. संघासाठी रनची आवश्यकता आहे संकेत शिवगण कडून स्वामी समर्थ संघासाठी. सुंदर चेंडू यॉर्कर मारण्याचा प्रयत्न केला होता. सुंदर चेंडू आणि सुंदर विकेट किपिंग असेल तर संपर्कात असायचं आहे मंडळाशी. सुंदर फटका संकेत शिवगण कडून. चौका सीमारे के पार. पाहूया साऊंड सिस्टमचे मालक संकेत शिवगण. पाहूया गोलंदाजी करून स्वतः झेल घेतलेला आहे. सुंदर गोलंदाजी नार्डेकर यांची. खरोखर अतिशय सुंदर गोलंदाजी. सामना सचिन 11 पावना 11 टॉस साठी इथे यायचं आहे. याचं नाही आलं तर संघ बाद करण्यात येईल. पुढच्या संघाला वाटतं देण्यात येईल. याच्याकडे लक्ष द्यायचं आहे कॉमेंट्रीकडे. सुंदर असा चेंडू विकास नार्डेकरांचा परंतु दिलीप सुवार यांचा सुंदर क्षेत्ररक्षण विकेट किपर कडून 2 धावा मिळालेल्या आहेत त्यांना. 3 धावा आलेल्या आहेत आणि संघाची धावसंख्या झालेली आहे 24 आणि विनिंग साठी 25 धावा कंपल्सरी करायच्या आहेत. चला पहिला चेंडू गौरव मडवी यांनी उलटा पटकावला परंतु एकच धाव मिळेल. उलटा चेंडू मारून तुम्हाला धावा मिळणार नाहीत याची दक्षता खेळाडूंनी घ्यायची आहेत. धडाडीचे फलंदाज रत्नागिरी गाजवलेले ऑलराऊंडर मोडीवाडीचे सुंदर पटका. अरे कट लागलेला आहे. कॅच होती परंतु झेल पकडता आलेला नाही संकेत शिवगण यांना.
एक महत्वाची विकेट होती. ही विकेट जर घेतली असती तर स्वामी समर्थ संघाला ही मॅच जिंकली थोडे अजून सोपं झालं असतं. परंतु गौरव मडवी लक्ष ठेवून खेळावं लागणार आहे तुम्हाला. प्रत्येक बॉल सिक्स मारता येणार नाहीये. बॉल चेंडूचा टप्पा बघून खेळायचा आहे तुम्हाला. पाहूया एक प्लेट केलेला आहे लेग साईडला, सुंदर असा फटका मारला परंतु 2 धावा घेण्यात यशस्वी गौरव मडवी. पाहूया गौरव मडवी काय करतायत. अजूनही गौरव मडवी यांच्या बॅटिंग मधून ना बाउंड्री ना सिक्स. पाहूया पुढे काय करतायत. महेंद्र सोलकर यांचा चेंडू, वाईड बॉल, पंचांचा इशारा, एक अतिरिक्त धाव जय भैरी संघाला. गौरव मडवी अतिशय सांगितल्याप्रमाणे लक्ष देऊन खेळतायत असं वाटतंय मला. संघासाठी 6 आणि 4 ची गरज नाही आहे. 1-2 काढून संघ जातो पुढे. बॉल आला तरच मारायचा आहे. ही रणनीती ठेवली तर संघ जिंकू शकतो. सुंदर फटका उंचावलेला होता. कॅचचा प्रयत्न केला होता परंतु कॅच नाही केले. परंतु सुंदर अशा 2 धावा घेण्यात यशस्वी झाले गौरव मडवी. संघांची धावसंख्या झालेली आहे 7. पाहूया काय करतात महेंद्र सोलकर. सुंदर चेंडू षटकार मारण्याच्या नादात डॉट बॉल झालेला आहे. 1-2 धावा ठेवल्या तरी संघ अतिशय सुंदर फटका. परंतु संघ मालक प्रसाद मडवी संघातून बाहेर यायचं आहे. मैदानातून दुसरा षटक घेऊन यायचं आहेत. प्रशांत शिवगण चेंबूरचे धाडाडीचे ऑलराऊंडर बॉक्स अंडरम मध्ये ज्याने ग्राउंड गाजवलेला आहे प्रशांत शिवगण. तुमच्याकडून 2 षटकार आले तर माझ्याकडून 50 रुपयाचे पारितोषिक मिळेल. फटकावलेला आहे. बघूया किती रन मिळत आहेत. 1च रन. पुढचा सामना सचिन 11 आणि पावना 11. गौरव मडवी पाहूया षटकार की सुंदर चेंडू. मला वाटतं बाउंड्री लाईनला गेलेला आहे आणि प्लेअरच्या वरून चेंडू गेलेला आहे आणि सीमारेखे पार 4 रन. दोन्ही संघातून लेवल. पाहूया गौरव मडवी यांनी वाईट चेंडू, एक अतिरिक्त धाव जय भैरी संघासाठी. राहुल दैत पुढचा संघ कोण आहे खेळणारे तयार ठेवायचे आहेत. असेच उत्तरोत्तर असं KPL होतं राहूत आपल्या गावामध्ये. सुंदर फटका मला वाटतं सीमारेखे पार जाईल. गेला 4 आणि खरोखर सीमारेखे पार गेलेला आहे. गौरव मडवी यांचा दुसरा चौकार. संघाची धावसंख्या झाली आहे 19. फक्त 6 धावांची आवश्यकता. अजून एक षटक बाकी आहे. चेंडू झाले आहेत 4. अजून 2 चेंडू बाकी षटकाचे. गौरव मडवी खरोखर बोलल्याप्रमाणे षटकार नाही परंतु चौकार मारलेले आहेत. उलटा चेंडू मारण्याची गरज नसताना मारण्याचा प्रयत्न केलाय परंतु 1च धाव. पुढचा चेंडू नार्डेकर यांना. पाहूया पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. वाईट बॉल, अतिरिक्त धाव. संघाची धावसंख्या झाली आहे 21. फक्त शोगन काय करतायत. सुंदर चेंडू होता पण एक सुंदर चोरटी धाव घेतली आहे नार्डेकर यांनी. संकेत शिवगण पाहूया काय करतात संघासाठी. सुंदर चेंडू संकेत शिवगण यांचा. संघाला धावसंख्यांची गरज आहे 3. चेंडू बाकी आहेत 5. नार्डेकर यांना चेंडू बघून खेळण्याची आवश्यकता आहे. मोठा शॉट खेळण्याची आवश्यकता नाही आहे. सुंदर प्लेट केला तरी 2 धावा येतील. डोकं लावून खेळण्याचा खेळ आहे. शांत ठेवून संकेत शिवगण यांचा सुंदर चेंडू. वाईट नाही दिलेला आहे परंतु 1 वंडी मिळेल. तयार राहा. संघ तयार राहा लगेच. सचिन 11 फिल्डिंग लावायला तयार राहा. 1 धाव. 1 धाव. फक्त 1 धाव. फक्त 1 धाव जिंकण्यासाठी पाहिजे. 3 चेंडू बाकी आहेत आणि 1 धाव पाहिजे. पाहूया संकेत शिवगण काय करतात. नार्डेकर फलंदाजी करतात. उत्कृष्ट फलंदाजी. सुंदर असा प्लेट.
सुंदर असा विचार करून प्लेट केलेला आहे, त्यामुळे मोठ्या फटक्याची जरूरत आहे आणि जय भैरी ही मॅच जिंकलेली आहे आणि स्वामी समर्थ ही मॅच हरलेली आहे. आणि गोलंदाज आहे तो रुपेश नार्डेकर. रुपेश नार्डेकरचा पहिला चेंडू. साहिल कदम यांना बघा, साहिल आपल्या संघासाठी काय करतात. पहिला चेंडू आणि अतिशय उत्कृष्ट असा तटवला चेंडू एका धावेसाठी. रुपेश नार्डेकर यांचा पुढील चेंडू रोहन यांना आणि हा वाईट बॉल. खराब गोलंदाजी करतोय रुपेश नार्डेकर आणि आता तटवला चेंडू आणि एक धाव पूर्ण. आणि मला वाटतं डिक्लेअर एक धाव रुपेश नार्डेकरांचा आणि हा तटवला चेंडू आणि एक धाव पूर्ण. आणि मला वाटतं दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि मला वाटतं अतिशय खराब क्षेत्ररक्षण होतोय सचिन इलेव्हन संघाकडून. आणि या 2 धावा आणि 2 धावांनी संघाची धावसंख्या झाली ती 5. 3 बॉल 5. रोहन दैत. रुपेश नार्डेकरांचा पुढील चेंडू रोहन दैत यांना आणि हा मला वाटतं एक धाव डिक्लेअर. काय करतोय आणि अतिशय उत्कृष्ट असा तटवला चेंडू बघा झेल होता का. आणि मला वाटतं हा चौकार. अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी रोहन दैतांची. चेंबरमधून आलेत पॅकर रोहन दैत आणि संघाची धावसंख्या झाली ती 10. आणि अतिशय उत्कृष्ट चेंडू बघा झेल होतोय का. आणि मला वाटतं एक धाव पूर्ण आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न 2 धाव पूर्ण. आणि मला वाटतं हे अतिरिक्त एक धाव आणि आता देखील धावा 3. आणि या 3 धावेने संघाची धावसंख्या झाली ती 13. अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी करताना रोहन दैत. लहू दिवाले यांचा पहिला चेंडू रोहन दैत यांना आणि अतिशय उत्कृष्ट तटवला चेंडू आणि मला वाटतं झेल होता परंतु. आणि हा दुसरा धाव आणि हा अतिरिक्त एक धाव आणि खराब असं क्षेत्ररक्षण होत आहे सचिन इलेव्हन संघाकडून. आणि मला वाटतं आत्ताच्या किती धावा 3 धावा. अतिशय उत्कृष्ट फलंदाजी करतो रोहन दैत. एक चेंबूर पॅकर रोहन दैत. संघाची धावसंख्या 16. पुढे चेंडू लव दिवाल्यांचा. साहिल कदम यांना बघू साहिल आपल्या संघासाठी काय करतोय आणि अतिशय उत्कृष्ट तटवला चेंडू आणि मला वाटतं एक धाव 2 धाव पूर्ण. आणि हा टाकले चेंडू आणि अतिरिक्त एक धाव मिळते. अतिशय खराब क्षेत्ररक्षण होतंय ते सचिन इलेव्हन संघाकडून. आणि आत्ताच्या 3 धावा. अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी करताना पावणे इलेव्हन संघाचे दोन्ही फलंदाज साहिल कदम आणि रोहन दैत. आणि फुलटॉस बॉल मारला आहे तटवला चेंडू आणि एक धाव पूर्ण. आणि मला वाटतं 2 धाव पूर्ण. अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी करताना रुपेश नार्डेकर. एक उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आहे तो रुपेश नार्डेकर. आणि अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी साहिल कदम यांची आणि स्ट्राईकला आला तो रोहन दैत. हॅलो मला वाटतं गाडी दिली. आणि अतिशय उत्कृष्ट चेंडू दुसरा चेंडू आणि हात अडतोय बांधाला आणि एक धाव पूर्ण. एक धाव पूर्ण आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरा धाव सुद्धा पूर्ण आणि अतिशय उत्कृष्ट असं फलंदाजी करताना ऐकायला जाते ना बस. हा हॅलो हा आता स्ट्राईक लागला तो रोहन दैत. बघा रोहन दैत अति उत्कृष्ट अशी फलंदाजी करतो रोहन दैत. आणि लव दिवाल यांचा पुढील चेंडू रोहन दैत यांना आणि बघूया आपल्या संघासाठी अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी. आणि मला वाटतं हा निर्धाव चेंडू अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी कमबॅक करताना लव दिवाले आणि सचिन इलेव्हन संघ. जरा माईकचा प्रॉब्लेम झाल्यामुळे सर्वांनी 23 संघाची धावसंख्या झाली ती 23. अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी आणि हा मला वाटतं तटवला चेंडू परंतु मला वाटतं निर्धाव. आणि साऊंड ऑपरेटर आनंद आहेत धन्यवाद. संघाची धावसंख्या झाली 23 आणि गोलंदाज आहे तो स्वतः
कर्णधार भावेश दैत एक देवलरचा नामवंत असा खेळाडू आहे भावेश दैत. बघा भावेश आपल्या संघासाठी काय करतोय. स्ट्राईकला येतो साहिल कदम आणि हा फुलटॉस चेंडू. मला वाटतं एक धाव डिक्लेअर एरियामध्ये गेलाय चेंडू. साहिल कदम तिकडे चेंडू जरा मारू नका, आंबे तिकडे. आणि अतिशय उत्कृष्ट चेंडू. मला वाटतं बघा झेलबाद होतोय का. आणि एक धाव पूर्ण, दुसरी धाव सुद्धा पूर्ण. अतिशय खराब क्षेत्ररक्षण होतंय सचिन लेवल संघाचं. आणि खराब क्षेत्ररक्षण, अतिशय खराब क्षेत्ररक्षण. आणि अतिरिक्त एक धाव, 2 धाव अतिरिक्त. आणि बघूया आणि आता धावा सांगायच्या आहेत 4 धावा. संघाची धावसंख्या झाली 28. आणि अतिशय खराब क्षेत्ररक्षण होतं ते सचिन इलेव्हन संघाचं. जर क्षेत्ररक्षणाकडे लक्ष द्यायला पाहिजे. जर असं केलं तर पुढे काय होईल काय सांगता येत नाही. हा तिचा सामना आहे तुमच्यासाठी. हा सामना जिंकलात तर पुढची वाटचाल, आणि हा सामना हरलात तर जाणार चिठ्ठीमध्ये. सचिन इलेव्हन हे ऍड ना आली, बराच टाइम झाला ऍड ना आली. ऍडव्हर्टाईज जरा घरी गेली. हे बघ इथं आहे, हे बघ पुढे चेंडू भावेश त्यांचा बाजूलाच बसवलंय. आणि हा निर्धाव चेंडू. पाण्याची उत्सुकता आहे सर्व प्रेक्षक वर्गाला. आणि हा अतिशय उत्कृष्ट चेंडू. बघूया झेलबाद होतो का नाही. आणि हा 2 धाव पूर्ण. आणि 2 धावेने संघाची धावसंख्या झाली ती 30. बघायचंय. आणि हा तटवला चेंडू समोर. आणि हा आता मला वाटतं नो बॉल असेल. नो बॉल. अतिशय खराब गोलंदाजी होते ते भावेश दैत यांच्याकडून. आणि हा निर्धाव चेंडू बंद आहे. आणि डिक्लेअर एरियामध्ये गेला चेंडू. एक धाव. आणि सचिन इलेव्हन या संघाला जिंकण्यासाठी 34 धावांचं आव्हान ठेवलं ते. पावणे 11 संघाला अतिशय उत्कृष्ट फलंदाजी सचिन इलेव्हन व साहिल कदम. आणि सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू आणि हा निर्धाव चेंडू. अभिषेक देताना काहीच संबंध नाही चेंडू. बघेश आणि आता डोळे चेंडू. बघूया झेलबाद होतोय का. आणि हा चौकार. अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी करतो अभिषेक दैत. पुढील चेंडू साहिल अभिषेक देते ना. आणि हा निर्धाव चेंडू. अभिषेक देताना काहीच कळत नाही. मला वाटतं आता स्लोवर चेंडू होता साहिल कदम यांचा. एक लांजा तालुक्यातील उत्कृष्ट असा गोलंदाज म्हणून ओळखलं जातं साहिल कदम यांना. पुढील चेंडू आणि काही समजलं नाही. आणि हा आउट. स्वतःची बॅट स्टंपवर मारून घेतले. आणि साहिल कदम पुढील चेंडू. आणि हा सुद्धा विकेट. आणि रुपेश यांना काही समजलं नाही. मॅच झाला त्याला काही खेळलं नाही आज. बघूया आता, बघूया शेवटच्या मॅचला काय करतोय बाबू. पुढे चेंडू साहिल कदम यांचा. आणि हा बघूया ट्रिक होते का नाही. आणि हा आणि आताचा 2 धावा. आणि 2 धावांनी संघाची धावसंख्या झाली ती 7. आणि हा सुद्धा निर्धाव चेंडू. उत्कृष्ट अशी गोलंदाजी केली ती साहिल कदम याने. आणि साहिल कदम मॅची जागा गोलंदाजी करण्यासाठी येतोय तो दिवलवरचा एक उत्कृष्ट असा गोलंदाज देवेश दैत. संघासाठी काय करतोय. आणि हा पहिला चेंडू. आणि हा मला वाटतं निर्धाव चेंडू होता. अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी करतो देवेश. एक नामवंताचा गोलंदाज आहे तो देवेश. आणि स्ट्राईक ला येतो बाबू उर्फ ध्रुव सुलकर. एक उत्कृष्ट असा फलंदाज त्याने काही मैदान गाजवले. पुढील चेंडू देवेश देत्यांचा ध्रुव सुलकर यांना. आणि हा बघूया
आणि आज झेलबाद झाला होता ध्रुव सरकार अतिशय उत्कृष्ट अशी क्षेत्ररक्षण होत होतं सैनिक त्यांच्याकडून आणि उत्कृष्ट गोलंदाजी करतो देवेश ताज आणि खराब असा फलंदाजी होते सचिन इलेव्हन संघाची. काय चाललंय काय सचिन इलेव्हन संघ? सचिन मला असं वाटतंय की आता मैदानामध्ये तुम्हाला जाण्याची गरज आहे कारण सध्या तुमच्या फलंदाजाकडून काही होत नाहीये. हे तुम्ही करू शकता सचिन दिवाळे. जर जमलं तर यापुढे तुम्ही जाल असं माझ्या प्रेक्षकांचं म्हणणं आहे आणि तुम्हाला खेळताना यांना बघायचं आहे. एक लांडा तालुक्यातील एक युवा शाहीर सन्माननीय सचिनदादा दिवाळे आणि सचिनदादा फॅन्स क्लबचे सर्व खेळाडू या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि त्यांचं देखील एक म्हणणं आहे की त्यांनी आता खेळायला जायचंय आणि आता स्ट्राईकला येतो लव दिवाळे. पहिल्या काळातील एक उत्कृष्ट असा फलंदाज लव दिवाळे देवेश त्याचा पुढे चेंडू लव दिवाळे यांना आणि हा आता चेंडू बघूया काय होतंय आणि बघूया काय आहे आणि हा षटकार अतिशय उत्कृष्ट अशी फलंदाजी होते ती लव दिवाळे. तुझ्या पप्पा षटकार मारला जा भेटून या पुढे चेंडू आणि उत्कृष्ट अशी गोलंदाजी होते ती आणि आता आउट. उत्कृष्ट अशी क्षेत्ररक्षण होतं रोहन कडून. आता सचिन दिवाळे यांनी जायचंय. सचिन दिवाळे माझ्या सर्व प्रेक्षकांचं म्हणणं सचिन दिवाळे उतरायचंय. सचिन दिवाळे नाही उतरू शकत कारण त्यांना माहिती आहे सचिन दिवाळे हे मला वाटतं शेवटला उतरणार कारण त्यांना माहिती आहे ते स्वतः काही करू शकतात. ते शेवटच्या चेंडूपर्यंत खेळू शकतात आणि मॅच फिरू शकतात. ते फिनिशर आहे त्यामुळे ते पुढे खेळू शकत नाही आणि लव दिवाळे जरा त्याचा पोरगेला घ्यायचंय बाजूला आणि सर्व खेळाडूंनी जरा मागे यायचंय. लव दिवाळे तर मागे यायचंय. पुढे चेंडू मला तर आला एक स्ट्राईकला तो मिलिंद आणि उत्कृष्ट अशी गोलंदाजी होते ती देवेश आहेत. अतिशय उत्कृष्ट मिलिंद शिवगड यांना काहीच समजलं नाही. चेंडू लहान मुलांना जरा बाजूला घ्यायचंय आणि षटक पूर्ण झालंय. अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी केली देवेश ताज यांनी. एक दिवशी धडाडीचे गोलंदाज देवेश ताज पाटील विजय जाधव. हा सामना आपला नाही मुंबई वसईचे शुभम मडवी सूरज मडवी उत्कृष्ट गोलंदाजी केली सूरज मडवी यांनी. विराट पॅकर सूरज मडवी आणि सूरज मडवीला खास विराट म्हणून बोलवण्यात आलंय आणि मला वाटतं हा खराब चेंडू आणि मला वाटतं यानंतर फलंदाजीसाठी येणार आहेत स्वतः मालक सचिनदादा दिवाळे. सचिन इलेव्हन संघाने जरा पाठी यायचंय ते पुढे जात आहेत. तुमचेच फलंदाज खेळत आहेत. पुढे चेंडू सूरज यांचा भविष्य नाही आणि हे लागली होती मला वाटतं आता ते डिक्लेअर एरियामध्ये आला एक धाव आणि मला वाटतं उत्कृष्ट अशी एक धाव आताची संघाची धावसंख्या झाली ती 16. सूरज मडवी यांचा भावेश त्यांना बघूया भावेश आपल्या संघासाठी काय करतायत आणि हा सुद्धा मला वाटतं निर्धाव चेंडू गेला असता आणि निर्धाव चेंडू उत्कृष्ट गोलंदाजी होती ती सूरज यांच्याकडून. उत्कृष्ट अशी गोलंदाजी आणि 3 बॉल 18 धावांची गरज. 3 बॉल 3 षटकार आणि 3 षटकार मारले तर सचिन दिवाळ्यांकडून 501 रुपयाचं पारितोषिक. भावेश त्यांना 3 षटकार 3 बॉल 3 षटकार सामनावीर. बघूया काय होतंय. पुढील चेंडू सूरज मडवी यांचा नाही असं नाही होणार भावेश असं काही नाही होणार. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण आणि आमचे सन्मान्य शाखा प्रमुख रवी त्यांचे चिरंजीव सुजल दाई यांचं उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण आणि मला वाटतं गेले ते सचिन दिवाळे आणि मला असं म्हणायचं की त्यांनी स्ट्राईकला यायचंय. एक चेंडू तरी भावेश त्यांना एक चेंडू काढून द्यायचा एक धाव काढून द्यायचे. स्ट्राईकला येते सचिन दिवाळे. माझे सर्व सचिन दिवाळे फॅन्स त्यांची वाट बघतात खेळण्यासाठी. पुढे चेंडू नाही 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 हे असं करून नाही चालणार. सचिन तुम्ही मला वाटतं एक शेवटचा चेंडू आहे तो तुम्ही खेळायचा आहे.
आणि बघा प्रेक्षक सर्व खुश झाले आणि खेळाडू सचिन दिवाले सचिन दिवाले एक नामवंत असं खेळाडू सचिन दिवाले आणि त्यांच्यासाठी या ठिकाणी सर्व प्रेक्षक वर्ग उभं राहून आणि शिट्ट्या मारत आले वाटतंय. आता काय करतो सचिन दिवाले एक बॉल 18 धावा जर 6 मारला तर 501 रुपया. आणि हा सचिन दिवाले चेंडू बघूया आणि आता चेंडू उत्कृष्ट असा मला वाटतं झेलबाद नाही 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 हे प्रभू है क्या हुआ इनका तो मोहे हुआ. चला आता उन्नर चिट्ट्या आणि उत्कृष्ट अशी क्षेत्ररक्षण फलंदाजाने गोलंदाजी केली ती पावणे 11. मला वाटतं अजूनपर्यंत या सिरीज मधील तिन्ही संघ जिंकले ते पावणे 11 आणि पावणे 11 संघाचं आम्ही मंडळ अत्यंत आभारी आहोत. आणि जो संघ पराभव झाला त्या संघाचा सुद्धा आम्ही अत्यंत आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आणि युट्यूबर हर्षल शिंदे यांचं सुद्धा आम्ही मंडळातर्फे हार्दिक स्वागत. हा आणि चिठ्ठी उडते लवकर बघू एक चिठ्ठी उचलायची सोन्या उचल आणि सोन्या पटणीचे गोलंदाज आणि फलंदाज सुद्धा पटणीचे आहेत. युवराज आहेत बघूया आपल्या संघासाठी काय करतो. पहिला चेंडू आणि अतिशय उत्कृष्ट चेंडू आणि बघूया किती धावा मिळत आहेत. आणि मला वाटतं चौकार पहिला चेंडू पहिला चौकार उत्कृष्ट फलंदाजी युवराज दैत. आणि युवराज दैत एक पटणीचा उत्कृष्ट फलंदाज या नावाने ओळखला जातोय. युवराज चेंडू महेंद्र सोलकर यांचा आणि हा वाईट बॉल बघूया. आणि हा मिसफिल्ड संकेत तुमच्याकडून मिसफिल्ड होते स्वतः संगमालक आहेत. आणि उत्कृष्ट चेंडू बघूया काय होतंय. आणि हा झेलबाद उत्कृष्ट गोलंदाजी महेंद्र सोलकर यांची. रशन शिवगण घेतले कॅच. अरे युवराज दैताची जागा घेण्यासाठी येतोय आदर्श दैत आणि दैतवाडीचा उत्कृष्ट फलंदाज आदर्श दैत. स्टंप जरा सरळ जावा. संघासाठी काय करतोय चेंडू आणि हा सुद्धा निर्धाव चेंडू. वांगणीचा गोलंदाज निघालाय आणि आपल्या संघासाठी निर्धाव चेंडू टाकतोय वांगणीचा गोलंदाज महेंद्र सोलकर. आणि स्ट्राईकला येतो आदर्श दैत. फटके आवश्यकतात आणि हा सुद्धा. आणि मला बघूया आता लहान मुलांनी जरा बाजूला व्हायचंय आणि मला वाटतं डिक्लेअर एरियामध्ये गेलाय. एक धाव आणि धाव तर बाहेर यायचंय. आणि हा उत्कृष्ट क्लीन बोल्ड महेंद्र सोलकर यांची उत्कृष्ट अशी गोलंदाजी. वांगणीचा गोलंदाज निघाला आणि केलाय तो क्लीन बोल्ड आदर्श याला. आणि आदर्शाची जागा घेण्यासाठी येतोय तो स्वप्नील सावंत कोलेवाडीचा उत्कृष्ट फलंदाज स्वप्नील सावंत. संकेत शिवगण बघूया संकेत शिवगण आपल्या संघासाठी गोलंदाजी घेऊन येत आहे. आणि स्ट्राईकला येतो अक्षय सोलकर. पहिला चेंडू आणि अतिशय उत्कृष्ट चेंडू बघूया काय होत आहे. आणि हा सुद्धा झेलबाद. अरे सुंदररित्या झेड पकडलाय त्या ठिकाणी प्रशांत शिवगण. आणि काहीशी धावसंख्या मंदावलेली होम साई 11 संघ आता फलंदाजीसाठी मैदानात. लक्ष्मण मडवी पाहूया आपल्या संघासाठी काय करतात. स्ट्राईकला येतो लक्ष्मण मडवी. पुढे चेंडू आणि हा आता चेंडू आणि हा गेला आकाश चुंबे. आणि मला वाटतं बघूया आणि एक धाव पूर्ण 2 धाव पूर्ण आणि मला वाटतं 3री धाव सुद्धा पूर्ण झाले. आणि मला वाटतं आणि बॉल चेंडू कुठे जातोय काही कळतच नाही. तिकडून तिकडे तिकडून तिकडे
आणि आताच्या मला वाटतं धावा 4. सुंदर सुंदर अशी रनिंग. आणि लक्ष्मण मडवी खरंच पहिल्या मॅच पासून आपल्या संघासाठी धावा जोडताना धावा करताना, कारण त्यांना असं वाटतंय की आम्हाला ही ट्रॉफी घेऊन जायचं आहे होम साई 11 संघाला, आणि मारण्याचा प्रयत्न, परंतु ही अतिरिक्त धाव वाईटच्या स्वरूपात. अशा तऱ्हेने धावसंख्या 13. आपल्या संघासाठी काय करतोय? पुढे चेंडू आणि हा मला वाटतं वाईट चेंडू नाही. तेजस वडवी तुम्हाला चेंडू देण्यात येणार नाही. 14. पुढे चेंडू संकेत शिवगण्याचा आणि मला वाटतं हेच लागले आणि 1 धाव पूर्ण आणि एका धावेने संघाची धावसंख्या झाली ती 15. आणि वेस्ट करू नका. सुंदर मारण्याचा प्रयत्न आणि एक बॅट कट लागले आणि लेग साईडला गेलाय आणि ते पकडणार पण नाहीत कारण बाईच देत ते. अंपायर डिसिजन D1D. पण संघाची धावसंख्या झाली 16. पुढील चेंडू संकेत शिवगण्याचा स्वप्नील यांना बघत. स्वप्नील आपल्या संघासाठी काय करतोय आणि मला वाटतं आताच्या बघूया किती धावा मिळत आहेत. किती धावा? 1 मिनिट. फायनल 1 धाव. आणि स्वप्नील सावंत यांच्या बॅटमधून मोठा फटका आला होता, परंतु टॉवरच्या दिशेला जर गेला असता तर हा 6 असता. टॉवरच्या वरती बघा आणि मारा. आणि आमचे इथं हसत आहेत नयन आमचे मित्र, कॉलेजचे मित्र, हायस्कूलचे मित्र, शाळेचे मित्र. आणि ही अतिरिक्त 1 धाव. आता नयन शिंदे म्हटलं की पुढे काय बोलायचं असा प्रश्न उभा. हे नाहीत. पुढील चेंडू संकेत शिवगण आणि हा सुद्धा वाईट बॉल. पुढील चेंडू संकेत शिवगणचा आणि मला वाटतं ही सुद्धा 1 धाव. 1 धाव. 2 चेंडू आहेत ना, टॉवरच्या दिशेला मारले असतील तर 6 असते. गोलंदाज जयदीप आणि लक्ष्मणदादा मडवी पहिल्या मॅच पासूनच आपल्या संघासाठी धावा जोडत आहेत आणि आता देखील बॉलर जयदीप दिवाले फटके मारतील, षटकार चौकार मारतील. पाहूया पहिला चेंडू जयदीप यांचा. हा वाईट चेंडू त्यांना लक्ष्मण मडवी यांना. शाबास, सुंदर सुंदर आणि झेल सुटलेला आहे लक्ष्मण मडवी यांचा आणि 1 धाव. 2 धावा काढल्या. सुंदर. आणि या ठिकाणी आमचे लहू दिवाळी यांनी या ठिकाणी पाणी आणलेलं आहे, त्यांचे पाण्याची सेवा करतायत, त्यांचे अभिनंदन, आभार, धन्यवाद. असंच शेवटपर्यंत सहकार्य लाभो. जयदीप दिवाले यांचा पुढील चेंडू सुंदर असं मारलेला चेंडू, सुंदर असं मारलेला चेंडू आणि कॅच साठी गेले होते तिथं, परंतु 1 धाव पूर्ण, 2 धावा पूर्ण. आणि आताच्या 2 धावेने संघाची धावसंख्या झाली 25 आणि मोठ्या फटक्यांची गरज आहे आपल्या संघासाठी. जयदीप दिवाले यांचा पुढील चेंडू लक्ष्मण मडवी यांना. लक्ष्मण मडवी एक धडाडीचे फलंदाज आहेत. बघूया आपल्या संघासाठी काय करतायत लक्ष्मण मडवी. सुंदर असा मारलेला चेंडू, सुंदर सुंदर आणि त्या ठिकाणी लक्ष्मण मडवी यांच्या बॅट मधून पहिला चौकार. सुंदर सुंदर फलंदाजी करताना लक्ष्मण मडवी पहिल्या मॅच पासून आणि आता देखील तोच जोश आणि तीच बॅटिंग करतायत, फलंदाजी करतायत. सचिन 11. पुढे चेंडू बघूया आणि आता चेंडू बघूया. हा सुद्धा बघूया काय होतंय. आणि हा अडवला चेंडू 1 धाव पूर्ण, 2 धाव पूर्ण. सुंदर सुंदर क्षेत्ररक्षण आणि 2 धावेने संघाची धावसंख्या झाले 31. दादा सकाळपासून इथे आलाय, जेवायला सुद्धा गेलेला नाही आणि शूटिंग चालू आहे. त्याचप्रमाणे रामदादा, लक्ष्मणदादा आणि बाकी सर्व इथे मंडळी आहेत जे सकाळपासून इथं आहेत. आमचे मोहन काका आणि उत्कृष्ट असा तटवला चेंडू 1 धाव पूर्ण आणि 2 धावेचा प्रयत्न, 2 धाव पूर्ण आणि मला वाटतं 3ऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघूया 3री धाव पूर्ण होते का. आणि मला वाटतं 3 धाव पूर्ण. सुंदर आणि उत्कृष्ट अशी फलंदाजी झाली ती लक्ष्मण मडवी यांच्या फलंदाजीतून.
आणि आता सायकल तो स्वप्नील सावंत. आणि खरंच लक्ष्मण मडवी सुंदर फलंदाजी करत आहेत, बरोबर. कारण ते मोठे मोठे सामने खेळलेले आहेत आणि त्यांना अनुभव देखील तितकाच आहे. पुढील चेंडू त्याचा अनुभवाचा पुढील चेंडू आणि हा वाईट चेंडू जरा कुठेतरी भरकटले जयदीप दिवाले. संघाची धावसंख्या झाली ती 35 असं मोठं आव्हान आहे. आणि अजून मला वाटतं काही चेंडू शिल्लक आणि काही चेंडू शिल्लक त्यानंतर बघूया संघाची धावसंख्या किती होते बघूया. आणि हा तटले चेंडू समोर क्षेत्ररक्षक आहे बघूया. अडवलेला आहे चेंडू आणि फेकलेला आहे एकदा पूर्ण. आणि मला वाटतं बांधा मुले आणि हा रन आउट. किती आल्या? तर आताच्या किती धावा? 3 धावा घ्यायच्या आताच्या. आणि 3 धाव्याने संघाची धावसंख्या झाली म्हणून का 38 आणि आव्हान ठेवलं ते 39 धावांचं. जय भैरी आणि कोळेश्वर 11 टॉच करून घ्या. राहुल दैत, प्रसाद मडवी खूप छान टच करून घ्या. खूप छान फलंदाजी केली ती ओमसाई संघानं. आणि आता त्यांचं क्षेत्ररक्षण आहे बघूया. त्यांना जर सामना जिंकायचा असेल तर उत्कृष्ट राहुल दैत टॉच करा घ्या. कोण आहे? हा, चला कोणाला जय भैरी, प्रसाद मडवी, तेजस मडवी एक मळी वरती या. आणि गौरव मडवी या. तेजस मडवी तुमचं सुद्धा आभार, कारण तुम्ही आम्हाला मैदान बनवण्यासाठी खूप मदत केली आहे. चला पहिला चेंडू युवराज दैत यांचा मारा करतील. निर्धाव चेंडू उत्कृष्ट गोलंदाजी युवराज दैत यांची. विकास सावंतला काहीच कळलेलं नाहीये. सावंतच्या बॅट मधून एक हेलिकॉप्टर शॉट पाहण्याची माझ्या प्रेक्षकांचं त्यांचं म्हणणं आहे की आणि मंगेश शिंदे यांच्याकडून खास विकास सावंत यांच्यासाठी जर त्यांनी 3 षटकार मारले पाठोपाठ तर त्यांच्यासाठी 501 रुपयाचं पारितोषिक आहे. पुढील चेंडू युवराजांचा विकासांना आणि हा वाईट चेंडू विकास सावंत. आणि उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण झालंय ते. कोण आहे तो? आशिष शिवगड, एक धडाडीचा क्षेत्ररक्षक जो रोज खेळलेला आहे तो, पण त्याला काही बॅटिंग बॉलिंग भेटत नाही. मोठी चेंडू सुंदर 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 सुंदर. हा ही चोरटी धाव, एक चोरटी धाव. विकास सावंत तसे हुशार. क्रिकेट शौकीन आहेत. 5-5 रुपयाच्या मॅच तेव्हा सुद्धा पहिल्या वेळेला 5-5 रुपयाच्या मॅच चालायच्या. हायस्कूल मध्ये न जाता खेळला यायचे. आणि आता टोले चेंडू आणि मला वाटतं एक धाव पूर्ण. सुंदर क्षेत्र. आणि एका धावेने संघाची धावसंख्या झाली 5. कोलेवाडी प्रीमियर लीग 2025. आणि जसं यावर्षी सहकार्य केलं तसं प्रत्येक वर्षी सहकार्य करा अशी सर्व खेळाडूंना विनंती आहे. आणि तटोले चेंडू बघूया काय होतंय. शेरबा होतोय का? आणि नाही. आणि 1 धाव पूर्ण आणि 2 धावा पूर्ण. आणि उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण केलंय ते. आणि बघूया काय होतंय. आणि आशीच्या डोक्यावरून चेंडू गेलाय आणि पुन्हा पकडलाय. आणि तरी सुद्धा 3 धावा. 3 धावांनी संघाची धावसंख्या झाली ती 8. अगदी महिन्याभरापासून या लीगची पूर्वतयारी चालली होती. पुढे चेंडू आणि हा तटोले चेंडू बघूया काय होतंय. तिथे क्षेत्ररक्षण आहे का? नाहीये. बघूया काय होतंय. तिथे आता चेंडू आणि हा अडवलेला आहे. आणि आता किती धावा? 2 धावा. 2 धावांनी संघाची धावसंख्या झाली 11. 3 धावा. 3 सॉरी अंपायर डिसिजन. 3 धावा. ओके सॉरी. आणि 3 धावांनी संघाची धावसंख्या झाली माय मिस्टेक 11. आले बनतायत. पुढे चेंडू अक्षय शिवून येतात. सुंदर मारण्याचा प्रयत्न आहे. मागे आरामात आरामात आरामात. वन डी. परंतु लक्ष्मण मडवी अगदी ताकदीनं क्षेत्ररक्षण करतायत, यष्टीरक्षण करतायत, कारण त्यांना ही मॅच जिंकायची आहे. आणि ओम साईल आर्या पार
आणि चोरटी धाव रे गेली. आणि चोरट्या धावेच्या संघाची धावसंख्या झाली ती 13 आणि तिला 3 विकेट लगातार आहे. आता बघूया काय करतात. हा 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 थोडासा बॉल खालून आला. उत्कृष्ट असे गोलंदाजी होती ती अक्षय शिवगाण यांच्याकडून. ज्यांचा हातभार लागला त्यांना सर्वांचे आभार. आणि हा वाईट चेंडू आणि अतिरिक्त एक धाव. तिकडे मध्ये बॉल चेंडू गेलाय. आणि या लीग मध्ये 8 संघांनी सहभाग घेतला. त्यापैकी जे काही लॉस झाले, जे टीम हरली, त्यांनी पुन्हा एकदा त्याच जोशाने पुढल्या वर्षी आपण तयारी करून यायचं आहे दरवर्षी. आणि राहुल देत बोलतात की सहकार्य आपण सगळं करू. प्रीमियर लीग आपल्या गावामध्ये झालं पाहिजे. आणि राहुल देत आज उशिरा आले. 2 दिवस अगोदर यायला पाहिजे होतं. आणि प्रीमियर भरवण्याच्या मागचं एकच कारण आहे की आपल्या गावातील मुलं कुठेतरी एका ठिकाणी येऊन असं काहीतरी नियोजन केलं पाहिजे. आणि हा वाईट चेंडू आणि अतिरिक्त धाव, 2 धावा. त्याच्या 2 धावांनी संघाची धावसंख्या झाली 17. अक्षय शिवगाण्याची लेन तर भरकटले. आणि निर्धाव चेंडू उत्कृष्ट गोलंदाजी होते ते अक्षय शिवगण यांच्याकडून. महेंद्र सोलकर यांना काहीच कळत नाहीये, परंतु महेंद्र सोलकर मोठ्या फटक्यांची गरज आहे. चेंडू बघा बघा, निर्धाव चेंडू. नशिबाची साथ नव्हती आणि असं होत असतं, कारण दीपक जाधव यांची चिठ्ठी वरती आली. असू द्या, पुढल्या वर्षी आपण त्याच जोमानं त्याच जोशानं सामना खेळाल आणि तयारी चालू ठेवाल. कारण दीपक जाधव असे खेळाडू आहेत की ते हरलेली मॅच सुद्धा जिंकू शकतात, परंतु आज काय त्यांना जमलेलं नाही. एक लांजा तालुक्यातील नामवंत असं खेळाडू म्हणून ओळखलं जातं. बॉक्स असो, ओव्हरम असो, काही असो. संघाची धावसंख्या झाले 20. आणि मला वाटतं जिंकण्यासाठी 19 धावा पाहिजेत. 6 चेंडू 19 धावा. माझ्या घरी चालू आहे त्यांचं काहीतरी, तिकडून बघतायत त्यांचे काहीतरी बोलणं चालू आहे की आपल्याला कशी मॅच करायची, काय करायचे आहे. आणि हा वाईट चेंडू. आणि जर उद्या त्यांनी फायनल वाटलं चंदू देत त्यांना डायरेक्ट स्वित्झर्लंडला घेऊन जाणार. आणि मला वाटतं पाहुणे 11 संघाचे संगमलक आहेत चंदू आहेत. आणि पुढील चेंडू मला वाटतं 18 धावांची गरज आहे. 7 चेंडू 18 धावा. 3 षटकार मारले तर बघू. नाही 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 नाही, असं नाही चालणार दादा. पुढील संघ भैरी जय भैरी 11 कोळेश्वर 11. चला दोन्ही संघांनी लवकर अजून 2 मॅच आहेत. 3 काय होणार. पुढील चेंडू अक्षय सोलकर यांचा. आणि मला वाटतं हा सुद्धा चेंडू आणि मला वाटतं हा रनआउट झालाय. तो विकास सावंत फलंदाजी करता येते. महेंद्र सोलकर बघूया. आणि हा निर्धाव चेंडू. अरे छोट्या, असं नका करू. बॉल लागला तर काय होईल. जर सामन्यातून बाहेर या छोट्या. अरे 18 धावांची गरज आहे स्वामी समर्थ संघाला. आणि हा सुद्धा बॉल मला वाटतं चेंडू खालून येतोय. आणि मला वाटतं महेंद्र सोलकर हे उंच असल्यामुळे त्यांना काही कळत नाही. मला वाटतं त्यांनी थोडं वाकून झाकून तर षटकार मारायचा आहे. निदान एकतरी षटकार मारायचा आहे. आम्हाला बघायचं आहे तुमच्या बॅटमधून कसा षटकार जातो. आणि मला वाटतं रन आउट करतोय गोलंदाज आहे तो अक्षू आणि खेळतोय तो सक्सू. आणि बघूया. आणि हा क्लीन बॉल. सक्सूचं काही नाही आणि अक्षूचा क्लीन बॉल. आणि अक्षू उत्कृष्ट गोलंदाज करणार अक्षू. आणि बाद झालाय तो सक्सू असं नाही करायला पाहिजे सक्सू. या ठिकाणी ओम साई 11 जिंकलेले आहेत, यांचे अभिनंदन. आणि त्याप्रमाणे श्री स्वामी समर्थ संघानं चांगलं असं खेळ दाखवलेला आपला, त्यांचं देखील अभिनंदन. आणि पुढील सामना कोळेश्वर 11 आणि जय भैरी. आणि त्यानंतरचा सामना थोड्याच वेळ सांगतो. हा. आणि दोन्ही संघांना लवकर क्षेत्ररक्षी कोणाचा आहे. क्षेत्ररक्षी कोणी घेतलाय. तन्मय मडवी. टॉसविंग कोण आहे. काय घेतलं तुम्ही. क्षेत्ररक्षी लावून घ्या की लवकर. संदेश नार्डीकर.
तीन धावा. बोल बोल. सुंदर सुंदर चेंडू, सुंदर चेंडू. भाई मोहन काका बसा, ते घरी नाही गेले सकाळपासून. आणि प्रसाद मडवी यांचा संघ उत्तमरित्या कामगिरी करताना, कारण अगदी पहिल्यापासूनच त्यांनी 2 मॅच विन झालेले आहेत आणि ही तिसरी त्यांची मॅच चालू आहे लीगची. आणि करावं असं क्षेत्ररक्षण, कारण प्रसाद मडवी यांच्या संघामध्ये अगदी उत्तम उत्तम खेळाडू आहेत. गोलंदाज अगदी तुषार दैत, गौरव मडवी, संदेश नार्डेकर, स्वतः प्रसाद मडवी, अजून नितेश शिवगण, आमचे सिद्धेश दैत, अजून त्यांचे खेळाडू सगळे जे आहेत ते उत्तमरित्या खेळतात. फलंदाजी गोलंदाजी त्यांची उत्तम आहे. पुढील चेंडू आणि सुंदर असा मारलेला चेंडू. हा सुंदर सुंदर कव्हर केलेला आहे सर सुमित दैत यांनी. संपर्कात आहेत काय? संपर्कात आहेत. आणि गौरव मडवी यांचं बघून यांना सुद्धा, संदेश नाटेकर यांना सुद्धा जरा वारा लागलाय. सुंदर मारला चेंडू आणि अगदी महेंद्र दैत अगदी सोडलाय बॉल. अगदी महेंद्र दैत अगदी जशी फिल्डिंग करतात तशीच केलेली आहे. चेंडू सोडलेला आहे. आणि या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्स मध्ये बोलतात की 3 टीम चांगले आहेत. आता सुंदर अशी सुंदर गोलंदाजी, अगदी जीप चावून बॉलिंग करतायत. गौरव मडवी यांच्या बॅट प्रति मिनिट 1 रुपया. त्यांच्यासाठी काही नवीन नाही. पाहूया पुढचा चेंडू दिपेश यांचा काय करतील. आणि मारण्याचा प्रयत्न, परंतु थोडा कट झालेला आणि त्या ठिकाणी प्रमोद दैत बॉल अडवलेला आहे. 1 धाव. स्ट्राईकला आलेले संदेश दैत. आता संदेश दैत उभ्या बॅटनी मारतात की आडव्या बॅटनी मारतात पाहूया. 22 22. बाउंड्री. आणि गौरव मडवी आणि संदेश नाटेकर यांची जी जोडी आहे, जी पहिल्या मॅच पासून अगदी धावा जोडतात, त्या आत्ताच्या मॅच पर्यंत सुंदर असं खेळ करतात दोन्ही, गौरव मडवी आणि संदेश नार्डेकर. कारण याचा फायदा जय भैरी 11 संघाला होतोय. आणि प्रसाद मडवी खरंच खुश असतील, तिकडे दिसतायत मला आणि हसतायत. आणि त्यांचं मागाशी बोलणं ऐकलंय की एवढी मॅच जिंका मग तुम्हाला पार्टी देतो, असं काहीतरी ऐकलंय मी. परंतु खरं किती खोटं किती हे मॅच जिंकल्यावर कळणार. असू द्या, मॅच सुरू. शाबास. आणि पुढील चेंडू. बॉल सुटलाय आणि 4 धावा. अगदी संदेश नाटेकर यांचा नशीब किती चांगला आहे आणि प्रसाद मडवी यांच्या संघाचं नशीब किती चांगलं की बॉल हातातून सुटून चौकार जात आहेत. म्हणजे 1 धाव. आताच्या किती धावा अंपायर? 3 धावा. 33 दिलाय राहुल दैत यांनी. भाऊ पाहूया आपल्या संघासाठी नवीन गोलंदाज घेऊन आलेत रितेश. आणि हे असे 2-3 षटकार बघायला मिळणार. गौरव मडवी यांनी जर 6 मारला तर राजेश मडवी आणि जनार्दन मडवी यांच्याकडून प्रत्येकी 200 रुपये मिळतील. प्रसाद मडवी जास्त बोल नका, तुमचे खेळ चांगले खेळतायत. नाही 2 गौऱ्या उडव दे. 2 मार पण. आणि हे अतिरिक्त वाईटच्या स्वरूपात धाव. आणि उंच गेलेला आहे बॉल. सुंदर असे कॅच घेतलेली आहे महेंद्र दैत यांनी. थोडा कालून बॉल गेला तसं षटकार असता. एक षटकार मारला होता तो 2 डायरेक्ट म्हणतो. गौरव मडवी चांगले खेळतात. विकास
नाटेकर आमचे आलेत आणि हे देखील चांगला खेळ करतात. 36 झाल्या आणि वरती गेलेला आहे बॉल चेंडू आणि ही कॅच होणार नाही असं वाटतं मला. खूप आकाशात गेलेला बॉल. 3 धावा काढल्या आणि प्रसाद मुलीने टाळ वाजवतात आणि बोलतात 4 धावा काढा. परंतु त्या ठिकाणी खेळाडू खेळतात ते म्हणतात 4 कशा काढणार, 3च धावणार. नाश्ताला चला चंदू दैत यांनी जे कमेंट करतात त्यांनी नाश्ता आणला असं वाटतंय मला तरी, म्हणून मी खुश झालोय. आणि संदेश नाटेकर आणि विकास नाटेकर हे एकाच वाडीतील 2 खेळाडू. अरे 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 उलट्या बॅटने मारलेला बॉल, उलट्या बॅटने मारलेला बॉल, हे उलट्या बॅटने मारलेला बॉल. 4 बॉल सॉरी 4 बॉल आणि ही एक धाव दादा. 40 आणि आतापर्यंत एक हायेस्ट स्कोर झालाय जय भैरी 11 संघाचा. आणि चंदू दैत यांनी कमेंटरीसाठी काहीतरी आणलंय, मी टोपी काढतोय आता असं वाटतंय मला तरी. पाहूया. शाबास. हा आणि लिमका आणलेला आहे. लिमका 50 वर्ष पूर्ण झाली लिमक्याला, पिऊन घेतो. चला शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. रितेश सोलकर पाहूया. अरे मस्त चेंडू मारलेला आहे संदेश नाटेकरांनी आणि विकेट. कोण आहे तिकडे तारा? सचिन यानंतरचा सामना ओमी 11 वर्सेस सचिन 11. टॉस उडवून घ्या. सुंदर चला पुढील चेंडू गौरव मडवी यांचा. अविनाश दैत आमचे आणि सुंदर असा मारण्याचा प्रयत्न. या ठिकाणी शशिकांत सावंत साहेब बोलतात की विकेट जाऊन दे, मागे खूप खेळाडू आहेत शिल्लक, तुम्ही धावा 5 धावा 10 धावा रनआउट व्हा, धावून रन मिळवा, चौकास धावा तुम्ही. चला धावा चला एक्स्ट्रा धावा, चला धावा. शबास. फलंदाजी आता पाहूया फलंदाजीमध्ये काय दिवे लावतात. आतापर्यंत दिवा लागलेला नाही. आणि सुंदर असे बॉलिंग केलेलं आहे, फलंदाजी केलेली आहे. 6 धावसंख्या 6. एक षटक समाप्तीनंतर धावसंख्या 6. दिला नो बॉल. सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. नो बॉल तय. थोडा चेंडू चुकलाय कारण विकास नाटेकर हे बरोबर टप्प्यात गोलंदाजी करतात, त्यांना माहिती आहे चेंडू कुठे टाकायचा आहे, फलंदाज कसा. पुढे चेंडू. सुंदर मारलेला चेंडू आहे, सुंदर मारलेला चेंडू साहिल यादव यांचा. आणि या ठिकाणी 4 बाउंड्री. विजय जाधव आहेत का इकडे? विजय जाधव कुठे आहेत? आणि इथे आमचे महेश जाधव महेश काका इकडे आलेले आहेत, त्यांचे देखील आभार. आणि अगदी थाटात अगदी ड्रेस घालून आलेले आहेत, डायरेक्ट लग्नातून इकडे आले शाळेत असं वाटतंय मला तरी. आणि नाही अंपायरचं डिसिजन काय नाही. वनडी ओके वनडी. चला 14 धावा 14. काय हरकत आहे. सुंदर चेंडू मारलेला, सुंदर मारलेला चेंडू. 1 धावा पूर्ण. चला धावा 5 धावा.
सावंत काका बोलतात 5 धावा 10 धावा आउट वा रनआउट पण 10 धावा काढा. सुंदर सुंदर एक मॅच अतिरिक्त एक धाव वाईटच्या स्वरूपात धाव अतिरिक्त मिळते. हे आपल्या संघासाठी नुकसानच असतं, परंतु ठीक आहे. धावसंख्या 42 करायची आहे, एवढा काय दबाव नाही आहे. पाहायला मिळते. हा मारण्याचा प्रयत्न कट लागून मागच्या दिशेला एक धाव. वनडी 1 2 3 वाईट एक्स्ट्रा धाव मंदावलेले आहे आणि स्वतः संघमालक निराश दिसत आहेत. कारण खेळाडू एवढे चांगले असून का खेळत नाही, कुठं अडतंय बघायला लागणार. हा मारलेला चेंडू. दिलीप सुवारे यांच्या हातातून बॉल सुटलेला आहे आणि 2 धावा काढल्यात. तिसरी धाव काढतायत आणि 4थ्या धावेसाठी प्रयत्न केला आहे आणि अजून एक धाव काढतील. बस ज्याप्रमाणे या ठिकाणी सावंत काका तुम्हाला प्रोत्साहन करतात त्याप्रमाणे तुम्ही धावा काढतायत. 5-5 6-6 धावा काढा, मॅच विन होणार. धीर सोडू नका. मंडळाचा फुल सपोर्ट. शाबास आणि तुषार दत्त यांच्या हातातून ही कॅच सुटलेली आहे. कारण त्यांना माहिती आहे मॅच विन तेच होणार आहेत, म्हणून मुद्दाम सोडले असेल. काय माहिती ते की ज्यांनी रत्नागिरीमध्ये सुंदर आणि प्रसाद मडवी यांनी रत्नागिरीमध्ये 1.5 लाखाची ट्रॉफी जिंकली होती आणि तिकडे 6 बॉल 2 धावा पाहिजे होत्या आणि ती मॅच त्यांनी काढून दिलेली आणि ते आता गोलंदाजी करतायत. ते असं कधी कधीच घडत असतं, ते कोणाला दिसत नसतं. पुढील चेंडू. बॉलचा आणि बॅटचा काय टप्प्यात येत नाही. बांधून जा, डोळ्यावर येईल. मारलेला चेंडू. एक धाव. बरोबर धावा. खाली बघून धाव, पायात पाय अडकून पडतात. इकडे शूटिंग करतायत आमचे हर्षल दादा आणि त्यांच्या जोडीनं आमचा पिंटू. शाबास वरती मारलेला आणि ही कॅच असावी असं मला तरी वाटतंय. कारण तुषारदाईची काय ठरवलंय काय माहित नाही मला. नाही त्यांना माहिती आहे मॅच विन आहे आणि हा बहिरी 11 संघ मॅच विन झालाय. बहिरी 11 संघाच्या अभिनंदन. त्याचप्रमाणे कोळेश्वर 11 संघाचं अभिनंदन आणि